नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। नवी मुंबई महानगरपालिकेची एक नवीन अपडेट आलेली आहे। सर्व पदांचा अभ्यासक्रम जाहीर झालेला आहे, कारण की तिथं संबंधित विषय असंच म्हटलेलं होतं। पण हे संबंधित विषय म्हणजे नेमकं काय आहे, काय परीक्षेचा पॅटर्न असणार आहे, तर याच्या संबंधीची त्यांनी पूर्ण अशी माहिती दिलेली आहे। तर ती माहिती काय आहे याच्याविषयी माहिती देणारा आपला हा व्हिडिओ असणार आहे। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघितलाच पाहिजे। बघा, नवी मुंबई तर्फे जेवढे काही 30 संवर्गांचे पेपर होते, बघा 30 वेगवेगळे संवर्ग होते, त्या सगळ्यांसाठी त्यांनी अभ्यासक्रम निश्चित केलेला आहे आणि त्याची माहिती आपल्याला दिलेली आहे। बघा, कनिष्ठ अभियंता सिव्हिल याचा जो अभ्यासक्रम आहे मित्रांनो, आपलं इन्फिनिटी अकॅडमी नावाने आपलं टेक्निकल साठीचं खास चॅनल आहे। तिथं जर कोणी सिव्हिलचा फॉर्म भरला असेल ना, त्याला संपूर्ण सिलेबस डिकोडिंग तिथं जो आहे तर तो मिळणार आहे। आता आपल्याला माहिती आहे की कोणत्या कोणत्या पदांसाठी, फॉर एक्झाम्पल आता खूप साऱ्या महिला म्हणजे स्टाफ नर्स यांच्यासाठी हा जो सिलेबस आहे तर तो हा दिलेला आहे। तर तुम्ही हा सिलेबस बघून घ्या, याची पीडीएफ पण तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल वगैरेवर मिळून जाईल। पुढे पशुधन परिवेक्षकचा आहे। आता जो 12वी पासून होता पेपर की जो 12वी वाले देऊ शकतात, तर त्याचा सिलेबस आलेला आहे। बघा, त्यांनी सिलेबस मध्ये काय दिलेले बघा, डेमोग्राफी स्टॅटिस्टिक, डिस्पोजल ऑफ वेस्ट, एन्व्हायरमेंटल सॅनिटेशन, हेल्थ ऍडमिनिस्ट्रेशन प्रोग्राम, हेल्थ एज्युकेशन, इन्फेक्शन कंट्रोल, न्यूट्रिशन अँड डायटेटिक्स, पब्लिक हेल्थ बेसिक, सॅनिटरी पब्लिक हेल्थ। तर हा संपूर्ण अभ्यासक्रम त्यांनी दिलेला आहे। तर एवढाच अभ्यासक्रम आहे का मित्रांनो? नाही, हा फक्त तांत्रिक आहे। त्याच्यासोबत तुमचे मराठी आहे, इंग्लिश आहे, जीके आहे, गणित बुद्धिमत्ता ते पण विषय असणार आहे। परंतु याला त्यांनी जास्त जो आहे तर तो वेटेज इथं दिलेला आहे, हे लक्षात ठेवायचं आहे। पुढे लिपिक टंक लेखनचा सगळ्यात महत्त्वाचा सिलेबस होता आणि त्यांनी काय म्हटलेलं आहे का, बघा, लिपिक टंक लेखनला as no technical subject in this post, so common syllabus will be applicable for this post. त्यांनी असं म्हटलेलं इथं। आणि जर मी जाहिरातीमध्ये गेलो तर जाहिरातीमध्ये काय म्हटलेले त्यांनी, मराठीचे 15 प्रश्न, इंग्रजीचे 15 प्रश्न, सामान्य ज्ञानचे 15 प्रश्न, बौद्धिक चाचणीचे आणि संबंधित विषय। इथं त्यांनी संबंधित विषय दिलेला आहे आणि तिथं काय म्हणतात की याला टेक्निकल वगैरे काही नाही, कॉमन सिलेबस असणार आहे। म्हणजे आपण असं मानायचं का की याचेच सगळ्यात 25 प्रश्न येतील, म्हणजे मराठीचे 25 प्रश्न, इंग्रजीचे 25 प्रश्न, सामान्य ज्ञानचे 25 प्रश्न आणि याचे 25 प्रश्न। मग याचं पण त्यांनी शुद्धीपत्रक काढलं पाहिजे, कारण की कन्फ्युजन होते मित्रांनो। जाहिरातीमध्ये ते काय म्हणतायत की संबंधित विषयावर 40 प्रश्न विचारू, आणि जर मी इथं गेलो ते मला काय म्हणतात तसं काही नाहीच आहे आमच्याकडे। म्हणजे दोन त्यांच्या म्हणजे वेगवेगळे जे नोटिफिकेशन आले त्याच्यामध्ये एक हे तुम्हाला विसंगती दिसत आहे ना, लेटेस्ट मध्ये म्हणता येत नाहीये। मग आपण नाही नुसारच अभ्यास केला आणि विचारला मग त्यांनी, मग आत्ताच खूप सारे उमेदवार जे असतील त्यांनी मेल करा, त्यांना कॉल करा, त्यांना विचारा की अरे हे नेमकं काय आहे। इथं तुम्ही म्हणतात की नाहीये आणि तिथं म्हणतात की संबंधित विषयावर 40 प्रश्न, मग संबंधित विषय नेमकं काय? मग तुम्ही नवीन नोटिफिकेशन काढा, त्याच्यामध्ये सांगा की लिपिकसाठी जो अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये 25-25-25-25 चे हे 4 सेक्शन जे आहेत तर ते असणार आहे। लेखा लिपिकसाठी अकाउंट क्लर्क साठी त्यांनी दिलेला आहे। अकाउंट क्लर्कला जवळपास 40 प्रश्न जे आहेत टेक्निकलवरच येतील। त्याच्यामध्ये बेसिक अकाउंटिंग कन्सेप्ट, गुड्स अँड सर्व्हिसेस ऍक्ट, इनडायरेक्ट अँड डायरेक्ट टॅक्स, कॉस्ट अकाउंटिंग, मॅनेजमेंट अकाउंटिंग, बेसिक लॉज, कंपनीज ऍक्ट 2013, इन्कम टॅक्स ऍक्ट 1961, प्रॉफिट मॅक्सिमायझेशन, रोल अँड फंक्शन ऑफ फायनान्स इन बिझनेस, फायनान्स रेशिओ अनालिसिस अँड कॅपिटल बजेटिंग। तर हे सगळं इथं जे आहे तर ते दिलेलं आहे आणि याच्यानुसार तुम्ही अभ्यास करू शकता। आता सगळं दिलेलं आहे काही 30 काय आपण 30च्या 30 काही शक्यतोवर घेणार नाही। तुम्हाला जर तुमच्यानुसार पाहिजे असेल, बघा पशुधन परिवेक्षकचा आतापर्यंत मला सगळ्यात मोठा जो आहे तर तो सिलेबस हाच वाटलेला आहे पशुधन परिवेक्षकाचा, तर तो पण सिलेबस तुम्ही बघू शकता। आणि जर कोणी तयारी करत असेल या महानगरपालिका भरतींची तर त्याच्यासाठी आपली बॅच आहे, तर त्या बॅचला देखील तुम्ही एनरोल करू शकता। टेस्ट सिरीज पण आपल्या ऍप्लिकेशनवर अवेलेबल आहेत, दिलेल्या नंबरला संपर्क साधा। भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।